पार्वती माता म्हणजे त्या ठिकाणी गणपती बाप्पाची आई आहे. यांचे चरित्र असं येतं. एक वेळेचा प्रसंग आहे. पार्वती माता स्नान करण्यासाठी गेल्या. सर्वांना माहिती असेल, स्नान करण्यासाठी गेल्या. स्नान करू लागल्या. एवढ्यामध्ये माझ्या पार्वती मातेनं नंदीला सांगितलं, नंदी त्या ठिकाणी तू द्वारावरती त्या ठिकाणी पहिरेदारी कर. आतमध्ये प्रवेश कोणी करता कामा नाही. नंदी त्या ठिकाणी उभा राहिले. पार्वती माता स्नान करण्यासाठी त्या ठिकाणी गेल्या. स्नान करत करत असताना इकडे माझे भोले बाबा द्वारावरती आले. द्वारावरती आल्याच्या नंतर त्या ठिकाणी नंदीला सांगितलं, आम्हाला मध्ये प्रवेश करायचा आहे. नंदीने सांगितलं, स्वामी मी तुम्हाला मध्ये प्रवेश करू देणार नाही, कारण मला मातीची आज्ञा आहे, म्हणून मी मध्ये प्रवेश करू देणार नाही. माझ्या भोले बाबांनी सांगितलं, मी स्वामी आहे, मी पती आहे त्यांचा, आणि पतीला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची रोकठोक नसते, कुणी थांबवत नाही, म्हणून तुम्हाला आतमध्ये प्रवेश करू दे. परंतु एका सेवकाचं काय कर्तव्य असतं त्या ठिकाणी नंदी सांगू लागले, तुम्ही जरी माझे स्वामी असाल परंतु मला मातेने आज्ञा केलेली आहे की मध्ये कोणीही प्रवेश करता कामा नाही, कारण स्नान त्या ठिकाणी पार्वती माता करताय, म्हणून मध्ये कोणी प्रवेश करता कामा नाही. आणि माझ्या आज्ञेचं मी पालन करीत आहे. प्रभू तुम्ही माझे स्वामी आहात मला माहिती आहे, पण मातेची आज्ञा मला सर्वात प्रथम मान्य करावी लागेल. भोले बाबाशी त्या ठिकाणी तर्क वितर्क करू लागले नंदी बाबा. आणि नंदी बाबा तर्क वितर्क करत असताना त्या ठिकाणी भोले बाबाशी युद्ध चालू केलं. भोले बाबाने नंदीला परास्त केलं आणि मध्ये प्रवेश केला. मध्ये प्रवेश करता क्षणी मध्ये प्रवेश केला. स्नान करत त्या ठिकाणी पार्वती माता स्नान करत असताना पार्वती मातेने भोले बाबाला बघितलं आणि त्या ठिकाणी लाज वाटू लागली. आपल्या अंगात त्या ठिकाणी झाकू लागली. भोले बाबाला सांगू लागले, तुम्ही या अवस्थेमध्ये मी स्नान करत असताना तुम्ही मध्ये प्रवेश केला, स्वामी हे चांगलं नाही. भोले बाबा सांगता, एका पतीला एका पत्नीकडे जाण्यासाठी रोकटोक नसते, याच्यामध्ये कसली लाज. त्यावेळेस त्या ठिकाणी सांगू लागल्या पार्वती माता, त्यालाही वेळ आहे, त्यालाही काळ आहे, म्हणून तुम्ही मध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी योग्य वेळ नाही, म्हणून तुम्ही योग्य वेळेमध्ये मध्ये प्रवेश केला नाही. भोले बाबा त्या ठिकाणी निघून गेले. एवढ्यामध्ये माझ्या पार्वती मातेच्या सखी समोर आल्या. सखी समोर आल्याच्या नंतर त्या ठिकाणी सखीला सांगितला हा वृत्तांत. त्या ठिकाणी सांगू लागले, नंदी तर त्या भगवान भोले बाबांचा सेवक आहे. नंदी भोले बाबाचा सेवक आहेत आणि सेवक त्यांचं आज्ञेचं पालन करतो, म्हणून एक काम करा, काय आपला कुणीतरी सेवक पाहिजे आहे की नाही. आपला कुणी असल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय होतं, दबाव राहतो आहे की नाही. एखादा घरातला जर पोलीस असेल तर रोडावरती गेल्याच्या नंतर ट्रॅफिक पोलीस जर असेल, आपला घरातला पोलीस जर असेल तर त्या ठिकाणी भीती माणसाला वाटत नाही आहे की नाही. धरलं तर आपल्या घरचं आहे ना असं मनामध्ये भावना येते. त्या ठिकाणी पार्वती मातेला सांगितलं आणि पार्वती मातेला ती गोष्ट आवडली. पार्वती मातेने त्या ठिकाणी सुंदर आसन लावलं. माझ्या जगदंबेने त्या ठिकाणी सुंदर उपदेश पार्वती मातेला केला. उपदेश केला आणि त्या ठिकाणी पार्वती मातेला ध्यान अवस्थेमध्ये बसल्या आणि उटी लावत असतात. पूर्वीच्या काळी उटी लावायची आई, जशी साबण लावतो, फेरम लवली लावतो, ज्याप्रमाणे शॅम्पू लावतो आहे की नाही, त्याप्रमाणे पूर्वी उटी असायची. उटी माहिती असेल जुन्या आईला आहे की नाही.
उटी असायची, चेहऱ्याला लावल्याच्या नंतर अगदी प्रसन्न वाटणारी ती उटी असायची पहिली. उटी पार्वती मातेने लावली आणि ती उटी त्या ठिकाणी पुन्हा एका पात्रामध्ये साठवली. पात्रामध्ये साठवली, तिचा त्या ठिकाणी एक पुरुष तयार केला आणि त्या पुरुषामधून त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं प्रागट्य झालं. बोल गणपती महाराज की जय. गणपती बाप्पा त्याच्यामधून प्रगट्य झाले. मातेला प्रणाम केला. मातेला प्रणाम केल्याच्या नंतर मातेला त्या ठिकाणी प्रार्थना करू लागले. गणपती बाप्पा, माता, माझं काय कार्य आहे, मला काय आदेश आहे आणि माझं नाव काय आहे, त्या ठिकाणी सांगू लागले. मी तुझी मी माता आहे आणि तुझं नाव ठेवते मी गणेश. बोल गणेश भगवान की जय. गणेश नाव त्या ठिकाणी धारण झालं. गणपती बाप्पाचं नाव गणेश सर्वात प्रथम जे पार्वती मातेने दिलेलं आहे. नामकरण झालं आणि त्या ठिकाणी काठी दिली आणि सांगितलं, माझ्या या द्वारावरती तो आजपासून द्वारपाल म्हणून राहायचं. मी स्नान करत असताना माझ्या आज्ञेशिवाय कुणाला मध्ये प्रवेश करू द्यायचा नाही. गणपती बाप्पा द्वारावरती आले. द्वारावरती आल्याच्या नंतर त्या ठिकाणी माझे इकडे द्वारावरती उभे गणपती बाप्पा राहिले. भोले बाबा कैलास पर्वतावरून आले. द्वारावरती आल्याच्या नंतर त्या ठिकाणी द्वारामध्ये नवीन सेवक द्वारपाल बघितला आणि त्या ठिकाणी सांगू लागले. भोले बाबा म्हणू लागले, कोण आहे? म्हणे, मी पार्वतीचा मुलगा आहे. भोले बाबाला विश्वास बसेना. सांगितलं, मला मध्ये प्रवेश करायचा आहे, मी त्याचा पती आहे. माझ्या गणपती बाप्पांनी सांगितलं, तुम्ही पती असो नाही तर कोणीही असो, माझा धर्म आहे, मी माझा धर्म पूर्ण करेल. मध्ये प्रवेश तुम्हाला करू देणार नाही आणि तुम्हाला मध्ये जर प्रवेश करायचा असेल ना तर तुम्हाला माझ्याशी युद्ध करावं लागेल. गणपती बाप्पाला त्या ठिकाणी युद्धाचा प्रस्ताव भोले बाबा समोर ठेवला. भोले बाबाला सांगू लागले, मध्ये प्रवेश करायचा आहे, माझ्याशी आधी युद्ध करा. अनेक प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु गणपती बाप्पाने त्या ठिकाणी युद्धाचा प्रसंग समोर ठेवला. परंतु मारणार पुन्हा त्या ठिकाणी भोले बाबाच्या मनामध्ये एक भावना प्रगट झाली, हा बालक आहे, बालकाला मारू नये. म्हणून माझ्या भोले बाबा परत निघून गेले. कैलास पर्वतावरती आले. नंदीला सांगितलं, कोणीतरी द्वारावरती उभा राहिलेला आहे, त्याला सांग की पार्वतीचा मी पती आहे, म्हणून त्या ठिकाणी मला प्रवेश करू दिलं पाहिजेत, असं त्याला सेवकाला सांग. सेवकाला नंदी आणि गण त्यांच्या सोबत निघाले. समोर आले आणि समोर आल्याच्या नंतर नंदीने अनेक प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला. तोच प्रसंग, युद्ध केलं, युद्धामध्ये सर्वांना परास्त केलं. पुन्हा त्या ठिकाणी नंदी घायाळ अवस्थेमध्ये भोले बाबाकडे गेले. भोले बाबाला सांगू लागले, बाबा, तो सेवक आहे, त्यांनी माझ्याशी युद्ध केलं आणि त्यांनी आम्हाला परास्त केलं. पुन्हा देवी देवता आले. देवी देवता त्या ठिकाणी निघाले. समजून सांगण्याचा पुन्हा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी समजून सांगितलं, परंतु त्यांनी गणपती बाप्पांना सर्वांना परास्त केलं. भोले बाबा क्रोधायमान झालेले आहे. हातामध्ये त्रिशूल घेतलं. त्रिशूल घेऊन क्रोधायमान झालेले माझे भोले बाबा त्या ठिकाणी त्या दिशेने निघाले. कैलास पर्वतावरून निघाले. हातामध्ये त्रिशूल घेतलेला आहे, लालबुंद झालेला चेहरा आहे. अशा अवस्थेमध्ये भोले बाबांनी त्या ठिकाणी स्नानगृह जे आहे त्या ग्रहाच्या दिशेने निघालेले. हातामध्ये त्रिशूल घेतला. त्रिशूल सोडला माझ्या भोले बाबांनी. धाव दिशेला बालकाचा मस्तक धरून खाली पडलेला. गणपती बाप्पानं माता असा आवाज केला आणि पार्वती मातेने आवाज ऐकला. धावत धावत पार्वती माता बाहेर आल्या आणि बाहेर आल्याच्या नंतर बघितलं, आपल्या मुलाचं मस्तक धरणीवरती खाली पडलेलं आहे. कळालं की त्या ठिकाणी मस्तक त्या ठिकाणी भोले बाबांनी आपल्या त्रिशूलाने त्या ठिकाणी केलेलं आहे. क्रोधायमान झालेले आहे.
पार्वती मातेने सांगितलं, संपूर्ण देवी देवतांचा विनाश मी करील. एवढे जिथे या ठिकाणी देवी देवता त्यांचा विनाश करील. विराट रूप माझ्या देवी मातेने पार्वती मातेने घेतलं. 9 प्रकारचे त्या ठिकाणी देवी प्रकट झाल्याने सांगितलं, मी सर्वांचा त्या ठिकाणी संहार करेल. एका एकाला या ठिकाणी कोणी परत जाणार नाही. सर्व देवी देवतांनी माझ्या पार्वती मातेची स्तुती करू लागली. आई गिरी नंदिनी, हे देवी माता, आम्ही तुमच्या शरणामध्ये आलेलो आहे, म्हणून तुम्ही आम्हाला क्षमा करा. पार्वती मातेने सांगितलं, क्षमा 2 अटीवरती करेल. म्हणे काय? एक तर यांना अग्रपूजेचा स्थान तुम्ही दिलं पाहिजेत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांना पुन्हा तुम्हाला जिवंत करावे लागेल. 2 अटी त्या ठिकाणी ठेवल्या. 2 अटी देवी देवतांनी मान्य केल्या. भोले बाबाच्या शरणामध्ये गेले. हो भोले भंडारी रे, हे भोले बाबा आमचं रक्षण करा. भोले बाबांनी त्या ठिकाणी सांगितलं, काही चिंता करू नका, उत्तर दिशेला जा, आणि जो कोणी प्राणी सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल त्याचं मस्तक तुम्ही घेऊन या. उत्तर दिशेला माझे विष्णू भगवान परमात्मा निघाले. उत्तर दिशेच्या दिशेने निघाल्याच्या नंतर सर्वात प्रथम त्या ठिकाणी पहिला प्राणी दिसला, तो म्हणजे कोण? कोण? हत्ती. म्हणजे हत्ती माहितीये ना? हत्ती त्या ठिकाणी सर्वात प्रथम दिसला. माझ्या त्या ठिकाणी विष्णू देवानी नारायण भगवान परमात्म्याने चक्र सोडलं, हत्तीचं मस्तक त्या ठिकाणी पुन्हा आपल्या चक्रावरती घेतलं आणि कैलास पर्वताच्या दिशेने निघाले. मग प्रश्न निर्माण होतो, आपल्या मुलाचं रक्षण करण्यासाठी एका निर्जीव असणाऱ्या प्राण्यांचं कोणी मस्तक तोडेल? कोण तोडणार आहे? मग या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी पाप निर्माण झालं. प्रत्येकाच्या मनामध्ये शंका येईल, पण ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सुंदर कथा त्या ठिकाणी सांगितलेली आहे. या हत्तीला श्राप होता, आहे की नाही? श्राप त्या हत्तीला, ऐरावत नावाचा इंद्राचा तो हत्ती, त्याला श्राप लागला, आणि म्हणून श्रापामुळे त्या हत्तीचा त्या ठिकाणी मस्तक त्या ठिकाणी काटावं लागलं. मस्तक घेऊन आले, आणि घेऊन आल्याच्या नंतर त्या ठिकाणी माझ्या भोले बाबांनी काय केलं? सर्वात प्रथम सर्जरी आपल्या भाषेमध्ये, आहे की नाही, ते मस्तक त्या ठिकाणी गणपती बाप्पाला बसवलं. आणि गणपती बाप्पाला त्या ठिकाणी कान कशी आहे? कशी आहे? हत्तीच्या कानावणी कान आहे. सोंड कशी आहे? हत्तीवणी आहे. कारण मग त्या ठिकाणी नाव पडलं काय? गजानन. बोल गजानन भगवान की जय. गजानना श्री गणराया आधी वंदो तुझ मोरया. 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 मंगलमूर्ती श्री गणराया आधी वंदो तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदो तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदो तुझ मोरया. गणपती बाप्पाचं नाव झालं गजानन. तेव्हापासून गणपती बाप्पाचं पोट कसं आहे? कसं आहे पोट? मोठं आहे. का? कारण भक्ताचे प्रत्येक अपराध ज्यांच्यामध्ये सहन करण्याचं सामर्थ्य असतं ते गणपती बाप्पा आहे. कान का मोठे आहे? भक्ताच्या प्रत्येक संकट लवकर कानावरती यावे म्हणून कान मोठे आहे. असे गणपती बाप्पाचं चरित्र आहे. त्या गणपती बाप्पा त्या ठिकाणी 2दा मस्तक कापलेले, एकदा परशुरामजीनेही कापलेला आहे, आणि एकदा माझ्या भोले बाबांनाही. कल्पभेदामध्ये कथा येत असते, म्हणून त्या गणपती बाप्पाचा या पवित्र चरित्र या ठिकाणी आपण श्रवण करत आहोत. या गणपती बाप्पाचं चरित्र तुम्ही श्रवण करतात, सेवा केल्याच्या नंतर काय फळ प्राप्ती होईल?
तर सुख प्रदान करतो तो गणपती बाप्पा आहे, दुःखाचं हरण करणार तो गणपती बाप्पा आहे, विद्येची देवता गणपती बाप्पा आहे. तरुणांनी इतका खटाटोप केला आणि या ठिकाणी गणेश चरित्र त्या ठिकाणी आयोजन केलं. कशासाठी? अहो जगामध्ये देव तर सर्व आहे, परंतु त्या ठिकाणी भरभरून आशीर्वाद देणार एकच दैवत आहे. कोण? तर ते गणपती बाप्पा. लवकर प्रसन्न होणार गणपती बाप्पा.